लोकमान्य एक युगपुरुष, बालगंधर्व आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमांचं नाव घेतलं म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर एकच नाव येतं आणि ते म्हणजे सुबोध भावे. त्यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1975 रोजी पुण्यात झाला. लहान असतानापासून त्यांच्या आईवडिलांनी त्यांना निर्णय स्वातंत्र्य दिलं होतं. त्यामुळे पुढे जाऊन तू हेच व्हायला हवंस असा अट्टहास पालकांनी ठेवला नाही. त्यामुळेच आपण अतिशय उत्तमरित्या घडलो असं ते म्हणतात. नूतन मराठी विद्यालयातून त्यांचं शालेय शिक्षण झालं. शाळेत असताना त्यांची दंगेखोर मुलांमध्ये गणना व्हायची. त्यांना खेळांची खूपच आवड होती. मल्लखांब, स्विमिंग, खो खो, कबड्डी अशा वेगवेगळ्या खेळांमध्ये ते रमायचे. शाळेच्या गॅदरिंग मधल्या नाटकांमध्ये ते सहभागी व्हायचे. मात्र खरं तर नाटकावर त्यांचं मनापासून प्रेम नव्हतं. तालमीमुळे वर्गातल्या लेक्चर्सना न बसण्याची मुभा त्यांना मिळायची. शिवाय परफॉर्मन्स बघायला आलेल्या नातेवाईकांसमोर आणि ओळखीतल्यांसमोर आपल्याला हवा करता येईल हाही त्यामागे त्यांचा एक छुपा हेतू होता. 11वीला त्यांनी केवळ मित्र जातायत म्हणून विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. मात्र त्यात फार रस नसल्याने त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं आणि ते नापास झाले. पुढे सिम्बायोसिस कॉलेजमधून त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. इथे असताना पुरुषोत्तम करंडक सारख्या प्रसिद्ध एकांकिका स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक वेळा सहभाग घेतला. या स्पर्धांमध्ये त्यांनी स्वतःला अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सिद्ध केलं. कॉलेजला असताना त्यांचं नाटकावर प्रेम जडत गेलं. दरम्यान त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये मार्केटिंगची कामं केली, पण यात त्यांचं मन रमायचं नाही. एका वेबसाईटसाठी त्यांनी अनेक मान्यवरांच्या मुलाखतीही घेतल्या. आयुष्यात आपल्याला नेमकं काय करायचं या संदर्भात त्यांच्या मनात गोंधळ होता. मात्र एव्हाना त्यांच्या लक्षात हे आलं होतं की आपल्याला अभिनय मनापासून आवडतो आणि या क्षेत्रात आपण आयुष्यभर काम करू शकतो. मग त्यांनी आपल्या नोकरीला कायमचा रामराम ठोकला आणि पूर्ण वेळ अभिनय करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी टीव्हीचा मार्ग निवडला आणि त्यांना मालिका मिळाली अल्फा मराठी वाहिनीवरील गीत रामायण. यात त्यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांची भूमिका केली. यानंतर त्यांना पेशवाई मालिकेत बाजीराव पेशवा ही भूमिका मिळाली. वादळवाट मधली जयसिंग ही भूमिका त्यांची खूपच गाजली. या गोजीरवाण्या घरात, मधु इथे आणि चंद्र तिथे, पिंपळपान, कळत न कळत, आभाळ माया, अवघाची संसार अशा वेगवेगळ्या मालिकांमधून त्यांनी लहान सहान भूमिका करत स्वतःला सिद्ध केलं. टीव्ही सिनेमात काम करत असतानाच ते अधूनमधून रंगभूमीवरही आपली उपस्थिती दर्शवत राहिले. कळाया लागल्या जीवा, लेकुरे उदंड जाहली, कट्यार काळजात घुसली, स्थळ स्नेह मंदिर, येळकोट, धुक्यात हरवली वाट अशा अनेक नाटकात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. बंधन, आकाश झेप, अग्निशिक्षा, या गोजीरवाण्या घरात, कुलवधू, झुंज अशा अनेक मालिकात ते झळकले. का रे दुरावा या मालिकेने त्यांना खूपच लोकप्रियता मिळवून दिली. करिअरच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांनी आपल्या भूमिकांचं वैविध्य जपलं. आई शपथ सिनेमात त्यांच्या वयाच्या खूप मोठ्या व्यक्तीची त्यांनी भूमिका साकारली. बालगंधर्व मध्ये त्यांनी बालगंधर्वांची भूमिका केली. त्यांच्या या भूमिकेचं खूपच कौतुक झालं. यानंतर लोकमान्य एक युगपुरुष या सिनेमात त्यांनी लोकमान्य टिळक यांची भूमिका साकारली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पुढे त्यांनी फुगे, हृदयांतर, सविता दामोदर परांजपे, विजेता, आप्पा आणि बाप्पा, बस्ता अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं. आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमात त्यांनी साकारलेली शीर्षक भूमिका खूपच गाजली. यातील त्यांचे संवाद तरुणाईने अक्षरशः डोक्यावर घेतले. हर हर महादेव मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज साकारले. अलीकडेच त्यांचा फुलराणी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. मात्र या सिनेमाला फार काही उत्तम कामगिरी करता आली नाही. भावे यांचं करिअर केवळ अभिनयापुरतच मर्यादित नाही, तर त्यांनी दिग्दर्शनात सुद्धा आपलं पाऊल ठेवलंय. कट्यार काळजात घुसली या प्रसिद्ध नाटकावर आधारित सिनेमा त्यांनी करण्याचं ठरवलं. पहिल्याच नाटकासाठी क्लासिक नाटकाला हात घालणं हे मोठं धाडसाचं काम होतं. जर हा प्रयत्न फसला तर आपल्यावर खूप टीका होईल याची त्यांना जाणीव होती आणि तरीही त्यांनी हे शिवधनुष्य उचललं. त्यात ते यशस्वीही ठरले आणि सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अतिशय उत्तम कामगिरी केली. शिवाय यातील त्यांच्या अभिनयाचंही चांगलं कौतुक झालं. त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. लवकरच त्यांचा संगीत मानापमान नाटकावर आधारित सिनेमा येतोय. या सिनेमासाठी त्यांनी पुन्हा एकदा दिग्दर्शकाची खुर्ची सांभाळली आहे. अश्रूंची झाली फुले या नाटकातून ते नाट्य निर्माता झाले. या नाटकाला उदंड प्रतिसाद मिळत असतानाही काहीतरी वेगळं करण्याच्या हेतूने त्यांनी नाटकाचे प्रयोग थांबवले. नंतर त्यांनी तुला पाहते रे ही मालिका केली. या मालिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.
नंतर आलेली चंद्र आहे साक्षीला ही मालिका मात्र फार काही यशस्वी होऊ शकली नाही. बस बाई बस या शोचं त्यांनी सूत्रसंचलन केलं होतं. यात चित्रपटसृष्टी आणि राजकारण यात अग्रेसर असणाऱ्या महिलांसोबत ते संवाद साधत. कालसूत्र या वेब सिरीजच्या माध्यमातून त्यांनी OTTवरही पदार्पण केलं. अनेक पुरस्कार त्यांना आजवर मिळाले. आम्ही असू लाडके या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला. या व्यतिरिक्त त्यांना झी गौरव, स्टार स्क्रीन मराठी पुरस्कार, झी मराठी पुरस्कार, मटा सन्मान, झी चित्र गौरव पुरस्कार, लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार, कलर्स मराठी पुरस्कार असे अनेक पुरस्कारही त्यांना लाभले आहेत. आपल्या कामाने त्यांनी आपला चाहता वर्ग कमावलाय. भावे अनेक सामाजिक प्रश्नांवर वेळोवेळी व्यक्त होत असतात. मंजिरी आणि ते शाळेत असल्यापासूनच एकमेकांना ओळखत होते. त्या 8वीत तर भावे 10वीत असतानापासूनच दोघे प्रेमात होते. पुढे त्यांनी विवाह केला. त्यांना कान्हा आणि मल्हार अशी 2 मुलं आहेत. कान्हास प्रोडक्शन नावाने ते प्रोडक्शन हाऊस सुद्धा चालवतात. अतिशय हरहुन्नरी असणाऱ्या सुबोध भावे यांच्या प्रत्येक नव्या प्रोजेक्ट बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. आज त्यांचा जन्मदिन, त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्स कडून मनःपूर्वक शुभेच्छा.